नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुकरमध्ये झटपट अशी अंड्याची बिर्याणी करून दाखवणार आहे। ही बिर्याणी करायला अतिशय सोपी आहे, अगदी अर्ध्या तासात झटपट तयार होते आणि खायला सुद्धा खूपच टेस्टी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण अंडी पाण्यामध्ये टाकून थोडंसं मीठ टाकून उकडवून घेऊया। अंडी मी उकडवून सोलून घेतलेली आहेत। त्यापैकी 5 अंडी मी बाजूला ठेवलेली आहेत आणि 1 अंड मी किसून घेतलेला आहे। मी इथे 2 वाट्या जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे, त्यामुळे भात छान मोकळा सळसळीत होतो। आता हा तांदूळ आपण धुवून पाण्यामध्ये 10 मिनिटे भिजत ठेवूया। आता या अंड्यांना चारही बाजूने चाकूने अशा पद्धतीने उभे काप देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये मसाला आतपर्यंत पोहोचेल आणि अंड्यांची चव सुद्धा खूपच छान लागेल। आणि 1 अंड मी किसून घेतलेला आहे, त्यामुळे ते अंड सुद्धा मी मसाल्यामध्ये परतून घेणार आहे, त्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते। सर्व अंड्यांना मी उभे काप देऊन घेतलेले आहेत। आता या अंड्यांवर थोडीशी हळद, थोडंसं लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने असं हलवून मिक्स करून घेऊया। आता कुकरमध्ये सर्वात अगोदर 2 मोठे चमचे भरून तेल टाकूया। मी इथे 4 मध्यम आकाराचे उभे कांदे कापून घेतलेले आहेत, ते आता या कुकरमध्ये टाकून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। कांदा छान हाय टू लो फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा आता छान कुरकुरीत झालेला आहे। आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेऊया। आता याच तेलामध्ये अंडे आपण फ्राय करून घेणार आहोत। कुकर असा हाताने थोडासा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे अंडे व्यवस्थित फ्राय होतील। अंडे आता छान फ्राय झालेले आहेत। आता आपण ती काढून घेऊया, एका डिशमध्ये काढून घेऊया। मी इथे 2 तेजपत्ते, 1 चक्री फूल, 2 हिरवी विलायची, 1 मसाला वेलची, 4-5 लवंग, 4-5 मिरे आणि 2 दालचिनीच्या काड्या घेतलेल्या आहेत। आता हे खडे मसाले यामध्ये टाकूया आणि 1 मिनिटभर परतून घेऊया। खडे मसाले तुमच्याकडे घरात जे उपलब्ध असतील ते तुम्ही घालू शकता। खडे मसाले 1 मिनिट परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा घालूया आणि चांगला परतून घेऊया। आता कांदा थोडासा परतून झालेला आहे। आता त्यामध्ये 1 छोटा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे, तो घालूया आणि तो सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो आता छान परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण घालूया आलं लसूण पेस्ट। मी इथे रेडीमेड आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, तुम्ही घरी मिक्सरमध्ये करून घालू शकता। आता 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालूया आणि आता व्यवस्थित परतून घेऊया। आणि आता यामध्ये सुके मसाले घालूया। 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। 1 चमचा मी इथे घरगुती मसाला घालते आहे, तुमच्या घरी साठवणीचा जो मसाला असतो त्यामधला तुम्ही मसाला घालू शकता। आता यामध्ये बिर्याणी मसाला घालूया, तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला घालू शकता। मी इथे सुहानाचा 1 मोठा चमचा भरून मसाला घालते आहे। आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता इथे मी किसून घेतलेलं अंड यामध्ये घालते आहे। अशा पद्धतीने तुम्ही अंड घातलं तर त्याची चव आणखीनच वाढते। तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा। तर मी इथे पुदिन्याचे 7-8 पाने घेतलेले आहेत, ते अशा पद्धतीने हाताने तोडून यामध्ये टाकूया। ती कापून घेतली तर काळी पडतात, त्यामुळे ताजी पानं अशी थोडीशी तोडून यामध्ये घालायची आहेत। आणि आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। तांदूळ आता छान 10 मिनिटे भिजलेला आहे। आता यामधलं संपूर्ण पाणी काढून टाकूया। तांदळातलं सर्व पाणी मी काढून टाकलेलं आहे। आता ते यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आता याच्यावर बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि आता चवीनुसार मीठ घालूया आणि आता व्यवस्थित तेलामध्ये तांदूळ छान परतून घेऊया। चांगला तेलामध्ये तांदूळ परतून घेतल्यामुळे छान मोकळा सळसळीत भात तयार होतो। आता व्यवस्थित परतून घेऊया। यामध्ये पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीच्या मापाने दुप्पट पाणी यामध्ये घालणार आहे। 2 वाटी तांदूळ घेतलेले होते, तर मी 4 वाट्या पाणी यामध्ये घातलेलं आहे
आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता वरून घालूया उकडलेली अंडी। अशा पद्धतीने अशी थोडी थोडी अंतर सोडून अंडी ठेवून घ्यायची आहेत। या पद्धतीने बघू शकता, अशा पद्धतीने सर्व अंडी ठेवून घ्यायची आहेत आणि आता कुकरचं झाकण ठेवून त्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ सुद्धा गेलेली आहे। आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया। बघू शकता झटपट अशी मोकळी सळसळीत अंड्याची बिर्याणी तयार झालेली आहे। आता आपण ती डिशमध्ये सर्व करून घेऊया। मस्त अशी चविष्ट अंडा बिर्याणी तयार झालेली आहे। आता यावर वरून तळलेला कांदा घालूया। अतिशय सोपी आणि खूपच चवदार अशी अंडा बिर्याणी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी ही अंडा बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।